दरवर्षी प्रत्येकजण गणेश उत्सवाची आतुरतेनं वाट बघत असतो. गणेश उत्सवात विविध प्रकारचे आरास करायची लगबग प्रत्येकाच्या घरी पाहायला मिळत असते. काही जण सामाजिक संदेश देतात, तर काही जण विविध मंदिरं आणि ऐतिहासिक स्थळांची माहिती देणारे देखावे बनवतात. मात्र यंदा कोल्हापुरात एक असा गणेश भक्त आहे, जो आपल्या बाईक स्पोर्ट्सवरती जीवापाड प्रेम करतोय आणि त्यानं हे प्रेम अवतरलंय घराच्या गणेश सजावटीमधून. पाहूया. भारतात बाईक रेसिंगचा स्पोर्टचा एक विशिष्ट चाहता वर्ग आहे. त्याची अनेकांमध्ये क्रेज आहे. असाच एक बाईक क्रेझी आणि एक गणेश भक्त कोल्हापुरात आहे, जो आपल्या बाईक स्पोर्टवर जीवापाड प्रेम करतो आणि हे प्रेम जपतोयही. भावी पिढीला या खेळाची आवड निर्माण व्हावी, तसेच या बाईक रेसिंगचा स्पोर्टच्या माध्यमातून तरुणांचे भवितव्य उज्ज्वल व्हावे, यासाठी सुप्रसिद्ध बाईक रेसर आशुतोष काळे यांच्या प्रोत्साहनाने आणि मार्गदर्शनाखाली कोल्हापुरातील बागल चौक येथे राहणारा दृश्यम जाधव यांनी यंदा घरात साकारलेला बाईक रेस ट्रॅक अनेकांना पुरळ पडत आहे. आता आपण दगडूशेठ मूर्ती जर डोळ्यासमोर आणली तर आपल्या डोळ्यासमोर बसलेली बैठक असलेली मूर्ती येते. पण ही दगडूशेठच मूर्ती आहे, पण याची बैठक वेगळी आहे आणि पूर्ण पांढऱ्या शाडूमध्ये बनवलेली मूर्ती आहे. ही मुंबईतून कुलाबा आर्ट्समधून आम्ही मूर्ती तयार करून घेतलेली आहे. ह्या मूर्तीचं वैशिष्ट्य म्हणजे दगडूशेठ असूनसुद्धा ह्याची बैठक आपली लालबागच्या राजाच्या बैठकीसारखी आहे ती. ज्या पद्धतीचं एक देखावा आपण म्हणू शकतो की हा जो उभा केलाय, हे उभा करण्याच्या मागची नेमकी संकल्पना किंवा प्रेरणा काय आहे? ॲक्च्युली आम्ही सगळा ग्रुप आम्ही मोटरसायकल अँड रायडिंग एन्थुजियास्ट लोक आहे सगळे आमच्या ग्रुपमध्ये. तर आता आपल्या भारतामध्ये सुपरक्रॉसचा एक मोठा इव्हेंट होतो गेल्या वर्षीपासून, त्याला ISRL आपण म्हणतो, इंडियन सुपरक्रॉस लीग. तर त्या रेसिंगला आणि ISRLच्या ज्या होणाऱ्या इव्हेंटला प्रोत्साहन म्हणून आम्ही एक छोटासा प्रयत्न केलेला आहे. त्या माध्यमातून आम्ही एक छोटासा ट्रॅक तयार केलेला आहे, जेणेकरून लोकांना कळावं की मोटरक्रॉस सुपरक्रॉस रेसेस कशा असतात. हा आमचा त्यामागचा मूळ उद्देश आहे. कशा आहे ट्रॅकची व्यवस्था, म्हणजे कशा पद्धतीचं डिझाईन बनवलं आहे? आता ह्या ट्रॅकला आम्ही यात काय केले, स्टार्ट गेट जे असतं म्हणजे रेस चालू होताना जे स्टार्ट गेट असतं ते ऑपरेटिव्ह केलेलं आहे. परत फिनिशची जी कमान असते आपली, परत हुपडूप्स दाखवल्यात, त्यात परत जंप असतात दोन, त्यात जंप दाखवल्यात. म्हणजे बऱ्यापैकी आम्ही तो रिअलिस्टिक वाटावा असा ट्रॅक आम्ही तयार केलेला आहे मिनिएचरमध्ये. सुपरक्रॉस आणि मोटोक्रॉस ह्यात फरक आहे. मोटोक्रॉस ह्यात फार दूर जंप असतात. सुपरक्रॉस हे कॉम्पॅक्ट असते, स्टेडियममध्ये होते, बघण्यात अतिशय थरार आणि धमाल बघायला मिळते. आणि मागच्या वर्षीपासून आपल्या भारतात ही स्पर्धा चालू झालेली आहे. वीर पटेल गुजरात आणि ईशान लोखंडे पुणे यांनी ह्याच्यात इनिशिएटिव्ह घेतलेला आहे. भारतातल्या 6 टीम्स आहेत त्याच्यात. यात परदेशी खेळाडू पण आहेत आणि भारतीय खेळाडू पण सहभागी होत आहेत. 10 वर्षाच्या पुढील ते 14 वर्षापर्यंत गट एक असतो, 14 ते 16 आणि 16च्या पुढील असे 3 गट असतात. 450 असे 250 आणि अतिशय प्रेक्षकांना मजा येते हे बघायला. अँड इट इज इन्क्रीजिंग अवेअरनेस ऑफ मोटर स्पोर्ट्स. आणि ही TV वरती पण 10 स्पोर्ट्सला लाईव्ह असणार आहे. ज्या पद्धतीनं या गणपतीच्या आगमनाच्या सोबत हा देखाव सुद्धा आता अवतरलेला आहे, एक मेंटोर म्हणून काय जाणवतं? हा देखावा करण्याच्या मागचं ॲक्च्युली मी धन्यवाद मानतो दृश्यम जाधवचे. आणि ॲज अ मेंटॉर मला तर हे सरप्राईजच होतं. अँड आय एम रिअली हॅपी. अतिशय आनंद झाला हे बघून. आणि लोकांना पण रोज संध्याकाळी आता लहान मुलं येऊन बघायला लागली तिथे, हे फार आनंद वाटतं.